गोविंदांवर आज कारवाई होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक महत्त्वाची बातमी येते. आज थर लावू देणार नसल्याची माहिती समोर येते. माफ करा, आज सगळ्या थरांचं सगळं फुटेज तपासून उद्या कारवाईचा निर्णय होणार आहे. आज गोविंदांवरती कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती समोर येते. गोविंदांवर आज कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती आपल्या समोर येते. आणि एकूणच याच संदर्भात पुन्हा आपण आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे जाऊयात. कपिल, आपण पाहतोय की आज गोविंदांवरती कारवाई होणार नाहीये, काय सांगाल? स्वाती, खरंच खूप मोठी बातमी आहे. सूत्रांनी दिलेली माहिती आहे, पोलीस सूत्रांकडून आलेली माहिती आहे. आज सर्वीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जवळपास ठाण्यामध्ये 3200 पोलीस ह्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बातमी असणार की जिथे 20 फुटाहून जास्त मोठी दहिंडी असणार आहे आणि जिथे दहिंडी फोडली जाणार आहे तिथे ती मंडळं, त्याचबरोबर कोणत्या मंडळांनी 9 थराहून जास्त थर लावले, कोणत्या 20 फुटाहून जास्त थर लावले, कोणत्या मंडळाने 18 वर्षाखालील मुलाला त्या पूर्ण गोपाळ काळामध्ये समाविष्ट करून घेतलं, या सर्व गोष्टीचं चित्रीकरण होणार आहे. आणि आज काही न होता उद्या याच्यावर कारवाई केली जाणार आहे. कारण की आज जर कारवाई झाली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने पोलिसांनी ही स्टेप घेतलेली आहे. आज फक्त पोलीस आपल्या गुप्त कॅमेऱ्याने, गुप्त सूत्रांनुसार सर्व माहिती गोळा करणार आहे आणि कोणत्या मंडळाने सुप्रीम कोर्टाने नियम तोडलेत, जे नियम पाळले नाहीत अशा मंडळांवरती कडक कारवाईचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत. एकंदरीतच जी आपल्याला भीती होती की आज काहीतरी होतं, आज पोलीस आणि मनसे कार्यकर्ते किंवा अशी मंडळे आमने-सामने होऊ शकतात, हे जे चित्र आहे हे आता कुठेतरी संपुष्टात येत आहे. कारण की पोलिसांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होत असते, मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि अशा वेळी जर कारवाई केली तर मोठं काहीतरी एक केळस निर्माण होऊ शकतो, एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी घेतलेली ही भूमिका आहे, सूत्रानुसार मिळालेली माहिती आहे. त्यामुळे आता पुढे उद्याचा दिवस जो आहे, उद्या दिवसामध्ये कोण मंडळांनी कोणती कारवाई, कोणत्या कारवाई समोर यायचं हे समोर येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत का 20 फुटाहून उंचीवर दहिंडी फोडू नये. सर्वांनीच दहिंडी हे 40 ते 42 फुटावर बांधलेली आहे, परंतु जेव्हा फोडताना जी दहिंडी आहे ही 20 फुटावर आणणार आहेत. त्यामुळे ते एक नियम आपल्या कातळ्यात बसण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे 9 थर लावू नये किंवा 20 फुटाहून थर लावू नये असं सांगण्यात येणार आहे. तर 20 फुटाच्या आतच काही मंडळ 9 थर लावण्याचा प्रयत्नही करू शकतात. म्हणजे असे पळवाटाही मंडळ काढू शकतात. त्यामुळे हे पळवाटा आणि कायद्यात बसणारे नियम यामध्ये पोलिस अभ्यास करणार आणि त्या अनुषंगाने पुढे उद्या किंवा परवा या सर्व मंडळावरती कारवाई होणार आहे. निश्चितच कपिल, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आज निर्माण होऊ नये यासाठी आज ही सगळी पाहणी करणारे, व्हिडिओ शूटिंग करणारे आणि उद्या जर नियमांचं उल्लंघन केल्याचं दृष्टीस पडलं तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. धन्यवाद कपिल दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.